सहकार्य करायचं आहे। रोहित कोरवेन आणि रोहित पुजारी 4 षटकांची लढत आपण पाहणार आहे। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू बेलापूर आणि ऐरोली दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचतील। चला सामना सुरुवात होताना दिसते, पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले। पहिला चेंडू त्यामध्ये गणेशसाठी पहिला चेंडू खोलवर पद्धत चेंडू होता ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय। तत्पूर्वी एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते। पहिल्या चेंडूवरती ते स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका चेंडू अखेरीस इथे मात्र आपल्याला संघाचा श्री गणेशा पाहायला मिळतोय। धाव संख्या 1 वर पोहोचते। एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 1 अशी सुरुवात। खूपच स्फोटक अशी ही जोडी आपण पाहिली मागील सामन्यामध्ये। चौकार षटकारांची आतिषबाजी या आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तेच दोन दाकड फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला आहेत बाबू कांबळे। वैयक्तिक खातं ओपन करताना इथे मात्र दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत असताना तिसरा चेंडू साहिल याचा आखूड पद्धतीचा चेंडू होता। शॉर्ट ऑफ पद्धतीचा पूल करण्याचा प्रयत्न होता। मिस टाइम स्ट्रोक बराच काळ चेंडू इथे मात्र हवेत होता। स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेलचितचा इथे मात्र चांगला प्रयत्न केला गेला। तत्पूर्वी एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते। 3 चेंडू इथे मात्र समाप्त होतात आणि एकेरी धावाचं समीकरण आपण पाहतोय। पहिलं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय केवळ 3 या आकड्यावरती। पहिलं षटक साहिल दिपेकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिलं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना अचूक टप्पा आपण पाहतोय। पूर्णपणे जखून ठेवण्यात यश प्राप्त करते दोन्ही असे मोठे फलंदाज मात्र समोर खेळत असताना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा इथे मात्र मुभा दिली जात नाहीये। 3 चेंडू समाप्त आणि धाव फलक केवळ 3 या आकड्यावरती आपण पाहतोय। मागील सामन्यामध्ये हाच संघ होता त्याने उच्चांक गाठला होता। तब्बल 92 धावा इथे मात्र स्कोर बोर्डवर अर्जित केला होता। तोच बॅटिंग क्रम आपण इथे पाहतोय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आखूड पद्धतीचा चेंडू होता। मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं। बॅटच्या वरती एज घेऊन चेंडू मात्र कुठेतरी यष्टी रक्षकाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला। तत्पूर्वी एक धाव मात्र नक्कीच आपण पाहिली। चार चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर। षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी समोर आहे फलंदाज गणेश कारंडे। प्रेक्षकांना देखील विनंती करतोय आपण सीमारेषेच्या बाहेरून जायचं आहे। सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा इथे मात्र येता कामा नये। पंच देखील लक्ष ठेवून आहेत या सामन्यावरती। 2 पंच आपण पाहतोय। एका बाजूला स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत रोहित कोरवेन तर मुख्य पंचांची भूमिका इथे पार पाडत असताना रोहित पुजारी आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। चला विनंती असणार आहे वेळ मात्र दौडू नका। अजूनही बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल टू गणेश। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता। खोलवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र चेंडूला खोदून काढला। तिथे एक धाव काहीशी गफलत होती मात्र चांगलंच गॅदर म्हणावं लागेल। एकाच धावा दोन्ही फलंदाजांना इथे मात्र समाधान मानावं लागते। 5 चेंडू आणि पहा किती अप्रतिम
दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय साहिल दिवेकरच्या माध्यमातून पहिलं षटक इथे मात्र हाताळत असताना सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे इथे मात्र बॅकफुट ढकलताना पाहायला मिळते. दिव्या 11 या संघाला 5 चेंडू आणि 5 चेंडू धावा केवळ खर्च केलेत 5. शेवटचा चेंडू यावेळी मात्र सुरेख टायमिंग जुळून आले. स्वतः आपल्या बॅटचा इथे अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बाबू कांबळे याच्या बॅट मधून निघतो ब्रँडेड षटकार. डीजे पहिल्या षटक इथे मात्र समाप्त होते. पहिल्या षटकाखेरीस कुठे धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न झाला. एक षटकाखेरीस आपण धावसंख्या 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटक इथे मात्र मार्गस्थ असताना खराब सुरुवात म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू काहीसा अवांतर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा होता येस इट्स अ वाईट बॉल. 1 रन इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्डवर ऍड केली जाते. तब्बल 12 धावा आपण इथं पाहते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आखूट पद्धत चेंडू होता. काहीसा चेंडू इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे. यस पंच आपला निर्णय जो कळवायचा आहे. यस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1. तर सलग दुसरा चेंडू आपण पाहतो इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात व्हाईट +1 इथे मात्र 2 धावा स्कोरबोर्डवर ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. यावेळी पाहायचं आहे जलद गतीचा चेंडू होता. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न गणेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र कोणता बॅटचा आपण काहीसा खास संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती. तर मागील षटकामध्ये अखेरच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक बाबू याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. यावेळी मात्र गणेश आहे. गणेशने आक्रमक बॅट इथे मात्र फटका खेळलेला आहे आणि फटका मात्र जातो इथे 1 बाउन्स आपण पाहतोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पंच आमच्याकडे इशारा करतो येस इट्स अ 4. तर सर्वांना कळू इच्छितो की इथे मात्र फर्स्ट फ्लोअरला आपल्याला षटकार आहे. जर चेंडू इथे मात्र ग्राउंड फ्लोअरवर फुलटच पद्धतीने आदळतोय तर मात्र नक्कीच चौकार देण्यात येईल. याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिला चेंडू इथे मात्र सर आदळला ग्राउंड फ्लोअरच्या दिशेने. इथे मात्र मिड विकेटच्या झोन मध्ये इथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय 18 आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळी सरळ बॅटने घेऊन काढला. तिथे मात्र डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय तब्बल पॅरलाल दिशेत. षटकार आपण पाहतोय फलंदाज गणेश कारंड्याच्या बॅट मधून. एक चौकार त्यानंतर लगावलेला देखना स्ट्रोक. एक षटकार आपण पाहतोय आणि धावफलक इथे मात्र नेऊन पोहोचतोय तब्बल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी स्लोअर पद्धत चेंडू होता. चेंडूला इथे मात्र खेळून काढले. पंचांचा इशारा आपण याचा चांगला स्ट्रोक पाहते. पंच इथे मात्र कळवतील आपल्याला चौकार आहे की षटकार आहे. यस इट्स चौकार. पंच आपल्याकडे इशारा कळवत आहे. 4 धावा नक्की स्कोरबोर्डवर इथे मात्र ऍड केल्या जातील आणि धावफलक आपण नेऊन पोहोचते ते म्हणजे 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी चांगला सूर आपण गवसताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज गणेश आणि बाबू याला. पुढचा चेंडू यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज घेऊन चेंडू कुठेतरी घोषित क्षेत्राच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. एकेने इथे मात्र धावफलक पुढे सरकला जात आहे 29 या आकड्यावरती. एक षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29. तब्बल 18 धावा इथे मात्र खर्च केल्यात 5 चेंडू. शेवटचा चेंडू यावेळी देखील सुरेख स्ट्रोक आहे. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ आउट ऑफ द पार्क. यस इट्स अ मॅक्सिमम षटकार.
गेलं होतं कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळत असताना त्यानंतर मात्र केलेलं आक्रमण आपण पाहतोय. गणेश कारंडे याची बॅट आपल्याला तळपताना दिसली. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा ठोकून काढल्या 24 आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलं एक सुस्थितीत. धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 35. 12 चेंडूचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचंय तीच स्फोटक आपल्याला बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. गणेश, त्यानंतर आपण पाहतोय बाबू असतील, त्यानंतर अजूनही बरेचसे स्फोटक फलंदाज इथे मात्र डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून 12 चेंडू पाहायचे कुठपर्यंत मजल मारू शकतो. प्रथम फलंदाजी स्वीकारली होती नक्कीच दिविश 11 या संघाने. चला सामना चालू करून घ्या. यस, वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक. सिद्धू पंजांच्या उजव्या बाजूने मारा करत असताना इथे मात्र डिस्क्युलेकच्या दिशेने चेंडू खेळून काढला. ती काहीशी गफलत आणि त्याचाच फायदा इथे मात्र दोन्ही फलंदाज उचलताना दिसत. एका धाव्याचं रूपांतर इथे मात्र सहजरित्या दुसऱ्या धावामध्ये केलं जाते. चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज इथे मात्र पेश करत असताना एका बाजूला बाबू तर दुसऱ्या बाजूला गणेश कारंडे आहेत. उत्कृष्ट अशी नवी टेनिस क्रिकेट मधली स्फोटक जोडी सातत्याने आपल्या संघासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करत असताना आपल्या संघाला या सामन्यामध्ये देखील एक चांगली सुरुवात करून देत असताना दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. तिसरा चेंडू यावेळी बाबू याच्या बॅट मधून निघतोय. बिग 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 षटकार. तरी आपल्या बॅटिंग मध्ये सुर्गवस्थान आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मात्र हल्ल्यावर हल्ले इथे मात्र चढवले जातात. प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या गोलंदाजावर दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा. तिसऱ्या षटकामध्ये एक स्फोटक सुरुवात आपण पाहतोय. बाबू याच्या माध्यमातून गोलंदाज असणार आहे सिद्धू. एक पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सिद्धू. मोठं आव्हान असणार आहे बाबू याला रोखण्याचा. तिसरा चेंडू यावेळी मात्र फटका बसलाय. बराच काळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जाते. पहिलं बगदड, पहिला झटका इथे मात्र दिविश 11 याला पाहायला मिळते. पहिला हादरा. एक गडी बाद. धावसंख्या 43. विकेट पडली तितक्याच ताकदीचा, तितकाच पॉवरफुल रिप्लेसमेंट आपण पाहतोय. अजिंक्य लाडू इथे मात्र फेस करताना दिसेल. पुढचा चेंडू सिद्धू याचा. यावेळी जसा डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे की काय तशाच पद्धतीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय डिस्कोलेकच्या डोक्यावरून. बिग 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 शट. ज्या पद्धतीची इथे मात्र धावगती पाहत होतो तशाच पद्धतीचे इथे मात्र धावगती राखण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे केला जातोय. फलंदाज आहे अजिंक्य लाडू. पहिल्या चेंडूवरती तब्बल षटकार ठोकून संघाला नेऊन पोहोचवतोय तब्बल 49 या आकड्यावरती. तिसऱ्या षटक इथे मात्र मार्गस्थ असताना षटकातील 5वा चेंडू यावेळी काहीसा डाव्या एसटी बाहेर. यस पंच आमच्याकडे कळवतात. इशारा इथे मात्र येतोय वाईट अवांतरच्या स्वरूपात. एक रन इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाते. दोन षटक 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 49. यावेळी ग्लान्स केले चेंडूला मात्र लॉफ केले. मात्र काहीस क्षेत्र अबाधित असल्या कारणाने चेंडू मात्र घोषित क्षेत्रात पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स इज द डिक्लेअर 1 रन. स्ट्रोक मात्र चांगला होता. त्याचा पुरेपूर मोबदला मात्र या स्ट्रोक वरती मिळालेला नाहीये. केवळ एकाच धावात समाधान मानावं लागते अजिंक्य लाडू याला. मात्र
चेंडू इथे मात्र फेकून झालेत 5 आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. मात्र धावफलक आपण पाहतोय तब्बल हाफ सेंचुरी, अर्धशतक इथे मात्र संघाचं पूर्ण होतंय. शेवटचा चेंडू, यावेळी फुलटच पद्धतीचा चेंडू, मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेत आहे आणि चेंडू इथे मात्र टिपला जाते लॉंग ऑनच्या क्षेत्रात. अजिंक्य लाडू याची खेळी समाप्त होते. दुसरा झटका दिव्यश 11 संघाला. तीन षटक इथं समाप्त होते आणि 3 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 51. चला स्पीड अप करा पंच प्लीज. तीन षटक आणि 51 धावा आपण पाहतोय. तब्बल 17च्या रन रेटने इथे मात्र बॅटिंग करत असताना दिव्यश 11 संघाचे फलंदाज 2 गडी मात्र नक्कीच तंबूच्या आशयाला आपण पाहायला मिळतोय. मात्र अजून एक खेळपट्टीवर शाबूद आहे. आपल्या सलामीला आलेला फलंदाज गणेश कारंडे, त्याचा साथ देताना दिसेल नॉन स्ट्राईक एंडला रुपेश सोनकर. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहे. पहिला चेंडू खोलवर पद्धत चेंडू होता. इथे मात्र चेंडूला लॉफ केलंय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. काहीशी ताकद मात्र या स्ट्रोक वरती आपल्याला कमी पाहायला मिळाली. चला गणेशाची खेळी मात्र अंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात नक्कीच करून दिली होती आणि गणेशाची जागा भरून काढण्यासाठी आपल्या न्यू कॅन्डिडेट फलंदाज खेळताना दिसेल या अंतिम ओव्हरमध्ये बॅट्समन अभि. तर चौथं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना कुठेतरी धावगतीला रोख नावाचा प्रयत्न केला जाईल प्रियदर्शनी बेलापूर या संघाकडून. 3 षटक पूर्ण झाले होते. 3 षटका अखेरीस आपण धावसंख्या पाहिली होती तब्बल 51 धावा. चौथा षटक, पहिला चेंडू नक्कीच इथे मात्र डॉट पाहायला मिळाला. दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा नक्की प्रयत्न होता, मात्र तितकासा काहीसा खास संपर्क आपण पाहायला मिळाला नाही. 1 धाव मात्र घोषित क्षेत्रात पाहायला मिळाली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52. विनायक ऑन बॉलिंग मार्क. 4th ओव्हर ऑन प्रोग्रेस आणि 2 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण होते. 5 चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी 3 षटकामध्ये धावा जास्त खर्च झाल्याचा त्याचा इथे मात्र रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू यावेळी ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक फील्ड करेल, मात्र चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाला गफलतून जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार येते. 1 बाउन्स चेंडू आउट ऑफ द पार्क. यस इट्स चौकार. डीजे तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी आपल्याला चौकार पाहायला मिळाला. तीन चेंडू समाप्तीनंतर 56 धावा आपण धावफलकावर पाहतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा यावेळी देखील ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र एकाच धावात समाधान मानावं लागतंय फलंदाज अभि याला. शेवटचे निर्माणीचे 2
चेंडू शिल्लक, पहिलं सत्र इथे मात्र समाप्तीस आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटक 4 चेंडूचा खेळ मात्र नक्कीच समाप्त झालाय आणि धावफलक आपण पाहतोय 57 या आकड्यावरती. चांगली धावगती म्हणावी लागेल प्रथम फलंदाजी करत असताना. यावेळी मात्र आपल्या लेन मध्ये काहीसा अडथळा आपल्याला पाहायला मिळते. चेंडू कुठेतरी स्क्वेअर पाहायला मिळते. वाईट +1 आपल्याकडे पंच इशारा करतायत. तर तब्बल 2 धावा इथे मात्र स्कोअर बोर्डवर ऍड केल्या जातील आणि स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचते 59 या आकड्यावरती. 5वा चेंडू इथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, फेकी करेल. तत्पूर्वी एकच धाव आणि एकाच धावा समाधान मानावं लागते. चांगली फेकी इथे मात्र आपल्या पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. शेवटचा चेंडू इथे मात्र फेट करण्यासाठी फलंदाज असणार आहे रुपेश. शेवटचा अंतिमचा चेंडू पहिल्या इनिंग्स मधला नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि 3 षटक आणि 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक आपण पाहतोय 60 या आकड्यावरती. यावेळी रुपेश सोनकर आपल्या बॅटचा इथे मात्र देखना स्ट्रोक दाखवताना बिग 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 षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 66 या आकड्यावरती आणि 67 धावांचं आव्हान असणार ते म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर संघाला. 24 चेंडू 67 धावा. या सामन्याला सुरुवात होताना दिसते. सलामीची जोडी ओपनिंग पेयर आपण पाहतोय प्रियदर्शनी बेलापूर या संघाकडून. इथे मात्र खेळपट्टीच्या दिशेने जाताना आव्हान मोठा असणार आहे मात्र अशक्य नक्कीच नसणार. या खेळपट्टीवर आपण पाहिले 70, 80, 90 धावा देखील चेस केला गेल्या आहेत. तर अशाच प्रकारचा काहीसा आव्हान घेऊन इथे मात्र दोन्ही फलंदाज इथे मात्र आपल्याला खेळताना दिसतील. प्रियदर्शी 11 बेलापूर संघाकडून 4 षटक 24 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान. सामना चालू करा. यस, तर यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या गटातील पहिला सामना. इच्छास्फूर्ती वाशी विरुद्ध समोर संघ असणार आहे ऑसम 11 कोपरखेरणे. जर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित असेल तर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लगेचच या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करू. तर दोन्ही संघाचे संघनायक आपली उपस्थिती दाखवायचे कॉम्बॉक्स मध्ये. तत्पूर्वी मैदानाकडे घेऊन चालते दोन्ही संघ इथे मात्र
तयारीत एका बाजूला प्रियदर्शनी बेलापूर तर दुसऱ्या बाजूला दिविशा 11 संघ सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक इथे मात्र हाताळताना दिसेल गोलंदाज रुपेश सोनकर. कैसा डावखुरा आताचा गोलंदाज आहे. आपल्या बोटांच्या जोरीवर कित्येक सामने आपल्या संघासाठी इथे मात्र जिंकून देणारा तोच स्ट्राईक बॉलर आपण पाहतोय दिविशा 11 ऐरोली संघाकडून रुपेश. पहिला चेंडू इथे मात्र काहीसा स्क्वेअर चेंडू अवांतर पद्धतीचा चेंडू. पंच इकडे आमच्याकडे इशारा कळवतात. येस इट्स अ व्हाईट बॉल. खराब सुरुवात म्हणावी लागेल. इथे मात्र धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. प्रियदर्शनी बेलापूर संघाचा 1 धाव. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑफला. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. 1 धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाली. स्ट्राईक आपापली इथे रोटेट केली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मिळालेली 1 धाव संघाला नेऊन पोहोचवते तब्बल 2 या आकड्यावरती. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनगडी बाद 2. पुन्हा एकदा रुपेश. यावेळी काहीसा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. आपल्या फिरतीच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकवताना दिसतोय. सरळ चेंडू मात्र फलंदाजाला चकवून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. दुसरा चेंडू डॉट बॉल. यावेळी सुरेख स्ट्रोक, देखना स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे मात्र दाखवत असताना सरळ चेंडू खेळून काढला होता. डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेने इथे मात्र स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय तब्बल धावा 8. तर 67 धावांचं आव्हान असताना अशाच प्रकारची सुरुवात इथे मात्र अपेक्षित असते संघाला. तशाच प्रकारची सुरुवात करून देत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. बरीच अपेक्षा आपल्या संघाला सिद्धू आणि साहिल याच्याकडून चांगले स्फोटक फलंदाज आहेत. तर सिद्धूसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग लेथ मध्ये काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गाईडलाईनच्या बाहेर चेंडू पिच होते. पंच कळवतात इथे मात्र यस इट्स अ व्हाईट बॉल. 1 एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पहा पुन्हा एकदा एक पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 6 धावा आपल्या संघासाठी इथे मात्र अर्जित करत असताना स्कोअर बोर्ड इथे मात्र नेऊन पोहोचवते तब्बल 15 या आकड्यावरती. सिद्धू याची बॅटिंगचं जर आपण विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर 2 एकापेक्षा एक सुंदर स्ट्रोक सिद्धू याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 1 षटकार लगावला गेला डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. तर दुसरा षटकार आपण पाहिला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड षटकार इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा आपल्या संघाला इथे देण्याचा प्रयत्न आणि 6 धावेने आपण पाहतोय. धाव फलक तब्बल 15 आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. यस विनंती आहे यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे संघनायक ऑसम 11 इच्छास्फूर्तीवासी या आयोजकांकडून आपल्याला कॉल केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धूसाठी. काहीशा आपल्या बॉलिंग रनअप मध्ये व्यत्यय आल्या कारणाने चेंडू मात्र डेट घोषित केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होईल तोच चेंडू टाकण्यासाठी रुपेश सोनकर टू सिद्धू. 5वा चेंडू पुन्हा एकदा काहीच आपल्या बॉलिंग रनअप मध्ये व्यत्यय पाहायला मिळतोय. कुठेतरी पाहायचं एका बाजूला फलंदाजी तितक्याच ताकदीची होत असताना यावेळी कुठेतरी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जातोय की काय. काहीसा मानसिक दबाव इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न केला जातोय की आपण पाहतोय क्रिकेटचे हे 1 धाव चांगली क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. अलॉंग द कार्पेट चेंडू इथे मात्र डीप कव्हर पॅडच्या दिशेने खेळून काढला होता. चांगला स्ट्रोक होता मात्र चांगल्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकाच धावा तिथं समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना. यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. शेवटचा चेंडू इथे मात्र फेस करण्यासाठी सज्ज असेल साहिल दिवेकर. 5 चेंडू आणि 5 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या तब्बल 16 या आकड्यावरती. चांगलं असं प्रत्युत्तर आपण पाहतोय. 67 धावांचा पाठलाग करत असताना 16 बिनगडी बाद. शेवटचा चेंडू साहिल दिवेकरच्या बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र जुगलबंदी आणि इथे मात्र विजय होताना दिसतोय. पहिला झटका आपण पाहतोय
बेलापूर या संघाला. चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली आतिषबाजी आपण पाहिली. तब्बल 16 धावा इथे मात्र आपल्या संघासाठी अर्जित केलं. आता येणाऱ्या उर्वरित 18 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक षटकामागे 17 धावांची सरासरी ते मात्र राखावी लागेल. 18 चेंडू 51 धावा. यस मात्र विनंती करतोय दोन संघ असम 11 कोपर खेरणे आणि इच्छास्फूर्ती वाशी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र फिरकी गोलंदाज आहे. काहीसा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये इथे मात्र चकवून दिले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच ऑनसाईडच्या दिशेने मोठा लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला सिद्धू याचा. कोणत्या प्रकारचा मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिला चेंडू यस इट्स अ डॉट बॉल. चला स्पीडअप करा प्लीज. चला विनंती आहे पंच. अजून बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक चांगली काटेकी टक्कर आपण पाहायला मिळतोय. दोन्ही असे तुल्यबल संघ. एका बाजूला प्रियदर्शनी बेलापूर तर दुसऱ्या बाजूला पाहतो दिविशा 11 संघ. नवी टेनिस क्रिकेट मधील चांगले असे संघ आपण पाहतोय. तर प्रथम फलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी केली आणि तब्बल 67 धावांचं आव्हान ठेवले प्रियदर्शनी संघासमोर. तर सुरुवात मात्र चांगली झाली प्रियदर्शनी बेलापूर संघाची. दुसरा षटक दुसरा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळला इथे मात्र अपयश पाहते सिद्धू याला. दुसरा चेंडू एकदा मात्र नक्कीच पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेटच्या माध्यमातून इथे खेळताना दिसेल. तिसरा चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय चेतन याला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. काहीसा चेंडू इथे मात्र गाडल्यांच्या बाहेर जाताना दिसतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेने जाताना दिसला. यस सीट्स पंच आपल्याला कळवत आहेत व्हाईट बॉल. दोन चेंडूचा खेळ समाप्त होते. धावा मात्र खर्च केल्यात केवळ 2-1 अवांतरच्या स्वरूपात आणि एक मात्र सिद्धू याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेतनसाठी. कशा फिरकी पद्धतीच्या गोलंदाजीचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय. मात्र टप्पा काहीसा गाईडलाईनच्या बाहेर आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिच होताना इथे चेंडू मात्र अवांतर घोषित केला जातोय. यस इट्स अ बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल या षटकामध्ये. तिसरा चेंडू इथे मात्र डेड बॉल. चला विनंती आहे यानंतरचा होणारा सामना असम 11 इच्छास्फूर्ती वाशी
लवकरात लवकर यायच्या आयोजकांकडून देखील वारंवार आपल्याला विनंती केली जाते. नाणेफेकीचा कौल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि जसा हा सामना संपता लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात केली जाईल याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. यावेळी देखील सरळ चेंडू मात्र यष्टीचा वेध घेताना पाहायला मिळाला. आपल्या फिरकीच्या जोरावर जगून ठेवलं होतं आणि त्याचंच यश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज समित याला या षटकामध्ये काहीसं बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतंय. संघ प्रियदर्शनी बेलापूर त्याचं श्रेय मात्र पूर्णपणे जाते. गोलंदाज समित याला फिरकी पद्धतीची गोलंदाजीचं अवलंबन करत असताना पूर्णपणे जखडून ठेवले, पूर्णपणे रोखून ठेवले प्रियदर्शनी बेलापूर या संघाला. यावेळी पहा बॅकफुटवर गेला, स्वतःला जागा मात्र इथे बनवली आणि चेंडू घेऊन काढले पॉइंटच्या दिशेने. वन बाउंड चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. येस, इट्स अ चौकार. चौकार लगावलाय. ऋषी जी चुकी मात्र याच्या अगोदरच्या फलंदाजामध्ये केली होती त्या पद्धतीचा मात्र चुकीला सावरण्याचा प्रयत्न पूर्णपणे फुटवर्क आपण पाहतोय. बॅकफुटवरला जाऊन चांगला स्ट्रोक आपल्या संघासाठी लगावला. चौकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा ऑफ साईडच्या गाईडलाईनच्या बाहेर. पंच आपल्याकडे कळवतात व्हाईट बॉल. 24 धावा धावफलकावर झालेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी सुरेख चेंडू होता मात्र दिशा काहीशी स्वेर आहे. पंच आमच्याकडे कळवतात येस, इट्स अ व्हाईट बॉल. काहीसा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच कारणाने की काय दोन चेंडू मात्र गुडलेन स्पॉटवर पिच झाल्यानंतर काहीशा ऑफसाईडच्या बाहेर इथे मात्र ट्रॅव्हल होताना दिसले आणि त्याचाच परिणाम 2 धावा इथे मात्र प्रियदर्शनी संघाला वाईट अपांतरच्या सोपात. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू खेळून काढला होता कव्हरच्या दिशेने आणि यस पंच आमच्याकडे करवताय. चेंडू जाते वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. यस, इट्स अ चौकार. डीजी पुन्हा एकदा आखूटपणे चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. येस, इट्स अ 1 रन. काहीसं दुर्दैव म्हणावे लागेल. चांगला स्ट्रोक इथे मात्र बॅकफुटवर जाऊन कमिट केला होता मात्र चेंडू इथे काहीसा घोषित क्षेत्राच्या दिशेने जाताना दिसला. थोडासा काहीसा चेंडू आपल्याला घोषित क्षेत्रा दिशेने पाहायला मिळाला. काहीसा स्ट्रोक येस. 30 runs on scoreboard. 37 runs required to win in 12 deliveries. 12 चेंडू 37 धावा. आयोजकांकडून कळवण्यात येत आहेत दोन्ही संघ. अजून काही संघाची इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ऑसम 11 इच्छास्फूर्ती अन्यथा 2 धाव्यांची पॅनल्टी इथे मात्र कळवण्यात येत आहे आयोजकांकडून. तर विनंती असणार आहे शेवटचा कॉल तुमच्यासाठी.
असम 11 आणि इच्छास्फूर्ती वाशी. सुरेख स्ट्रोक आहे इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय षटकार. पाहिला तिसरा षटकार वैयक्तिक इथे मात्र लगावताना सिद्धू याची बॅट आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 36 या आकड्यावरती. खेळ थांबवायचा आहे. 2 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 36. तर सिद्धू याची फलंदाजीचं जर आपण पाहिली तर तब्बल 3 षटक इथे मात्र ठोकून आपल्या संघासाठी इथे मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. खेळ थांबवायचा प्लीज. अकरा चेंडू 31 धावा. चला चालू करा. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना पूर्णपणे जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती घेत असताना सिद्धू याची चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आपण पाहतोय. 11 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ती वाढीस लॉंग ऑफच्या दिशेने जी पाण्याची गाडी आहे त्यांना विनंती असेल थोडं पुढे घ्यायचं. सीमारेषा बाहेर ती मात्र पार करायची आहे. अतिशय चुरशीची लढत आपण पाहतोय. दोन्ही असे ताकदवान संघ. प्रियदर्शनी संघ इथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना 34 धावांचा मोठं आव्हान त्यांच्या समोर आणि तितक्याच सुंदर इथे मात्र प्रत्युत्तर. यश पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आपण. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू काहीसा आपल्याला पंच आपला निर्णय कळवायचा आहे. वाईट +1. यस पंच आपल्याला कळवत आहेत. वाईट +1 असे 2 धावा इथे मात्र स्कोर बरोबर ऍड केल्या जातील. 38 धावा. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे इच्छास्फूर्ती वाशी, दुसऱ्या बाजूला आहे असम 11. दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय मानेशी दत्त साष्टे यांच्या हस्ते. आणि नाणेफेकीचा कॉल जातोय तो म्हणजे इच्छास्फूर्ती वाशी संघाच्या दिशेने 5 षटकांची लढत असणार आहे. आपला निर्णय जो आहे तो त्वरित कळवायचा. तत्पूर्वी सामन्याकडे घेऊन चालतोय. अतिशय रोमांचक सामना आपल्याला दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. अकुट पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची एज घेऊन चेंडू मात्र कुठेतरी घोषित क्षेत्राच्या दिशेने. यस पंच आमच्याकडे कळवतात इट्स अ डेड बॉल. तीन षटकांच्या समाप्ती 3 षटक तिसरे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. धाव फलक आपण पाहतोय 38 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. आबी याही पुन्हा एकदा आखूट पद्धतीने चेंडू होता. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ शरीर आपल्याला आदळताना दिसला. कोणत्या प्रकारचा खास संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा काहीसा दबाव टाकताना क्षेत्ररक्षकावर आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज ऋषी आणि सिद्धू. स्ट्राइक मात्र उटेट केली जाते. 28 धावा येणाऱ्या
9 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा सामन्यामध्ये असं समीकरण आपण पाहिलं होतं आणि सहजरित्या पूर्ण देखील केलं गेलं होतं कालच्या दिवसामध्ये. तशाच प्रकारची इथे मात्र आवश्यकता. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण केले जाते. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहायला माहिती. चौथ्या चेंडूवरती मिळालेल्या 2 धावा इथे मात्र स्कोअर बोर्डवर नेऊन पोहोचवते तब्बल 41 या आकड्यावरती. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी या चेंडूवरती मोठा फटका येणं आवश्यक होतं. पंचांकडे इथे मात्र दाद मागितली जाते. आपण तर चेंडूची पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. येस पंच इशारा करतात इट्स अ डॉट बॉल. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी एक चेंडू इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि इथे मात्र पूर्णपणे आता दडपण असेल फलंदाज ऋषी याच्यावरती. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर कुठेतरी सामन्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू फसवून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू इथे मात्र अप्रतिम फेकला गेला जातोय. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीत धाव संख्या स्थिर 41 या आकड्यावरती. डीजे शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे तब्बल 26 धावा. बऱ्याचदा आपण पाहतो शेवटचं षटक अंडर प्रेशर असतो गोलंदाज. यावेळी मात्र चेस करताना संघ आहे प्रियदर्शनी बेलापूर आणि काहीच दडपण असणार आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावा अर्जित करायच्या आहेत 26. मात्र जमेची बाजू असणार आहे. ओपनिंग बॅट्समन इथे मात्र सलामीचा आलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण चांगले स्ट्रोक पाहिले तोच इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय सिद्धू. त्याच्या बॅटमधून तब्बल 3 देखणे स्ट्रोक 3 षटकार आपण पाहिले. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज इथे मात्र बॉलिंग मार्कवर बंटी. पहिला चेंडू सिद्धूसाठी. यावेळी फटका बसलाय. बराच वेळ चेंडू इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळते. सिद्धू याची इथे मात्र खेळती समाप्तात आपण पाहायला मिळते. सिद्धू याला परतावा लागते. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद. सिद्धू याची चांगली संघर्षमय इनिंग्स इथे मात्र कम्स टू एंड आपल्याला पाहायला मिळते. अंत होतोय. चांगली सुरुवात इथे मात्र केली गेली होती. शेवट मात्र तितकासा चांगला करता आलेला नाहीये सिद्धू याला आणि सिद्धू याची जागा भरून काढण्यासाठी न्यू फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. बॅट्समन नेम प्लीज. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक आहे पॅरेलल पद्धतीचा. काव कॉर्नरला इथे मात्र आपण पाहतोय षटकार इथे मात्र येतोय. फलंदाज विनय याच्या बॅट मधून 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना सुरुवात मात्र झाली आहे. एक षटकार मात्र नक्कीच इथे मात्र पाहायला मिळालाय. विनय याच्या बॅट मधून उर्वरित चेंडू असणार आहे 4 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 20 या धावांची. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आपल्या षटकातील विनयसाठी. यावेळी खोलवर पद्धतीचा चेंडूला इथे खोदून करण्याचा प्रयत्न आणि इथे चांगली क्षेत्ररक्षकाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तोच क्षेत्ररक्षक ज्याने इनसाइडचा सर्कल चांगला झेल टिपला होता सिद्धू याचा. यावेळी देखील चांगली कामगिरी करतोय आणि धावचीच्या स्वरूपात मात्र विनयला परतावं लागतंय. जिंकण्याची आवश्यकता 19 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पुढचा चेंडू ओहो हेलिकॉप्टर अटेम्प्ट. स्वतः इथे मात्र षटकार आपण पाहतोय.
2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना कंपल्स यस 14 धाव्यांची आवश्यकता आहेत. उर्वरित चेंडू 2 पहिल्याच धावेवरती काय धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. 2 चेंडू 14 धावा. तीन चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना एक देखना स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर अटेम्प्ट इथे मात्र केला गेला होता आणि सरळ लँड झाला तो मात्र कॅमेरामॅनच्या मागे आणि 6 धाव्याने इथे मात्र कुठेतरी धावफलक पुढे सरकवलं. आता उर्वरित चेंडू असणार आहेत 2 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 14 धावा. कंपल्सरी 14 धावा इथे मात्र अर्जित कराव्या लागतील आपल्या संघाला इथे मात्र विजयी रेषा पार करण्यासाठी. पुढचा चेंडू 5वा चेंडू. यावेळी मात्र क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अगोदरच काही का फिरली गेली आणि स्ट्रोक मात्र तितकासा टायमिंग होऊ शकला नाहीये. केवळ औपचारिकता आपण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक चेंडू. यस फुलटॉस पद्धतीचा चेंडू तो देखील इथे मात्र मिस्टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल टिपला जातोय. ते मात्र विजय होताना दिसतोय आपल्याला संघ दिविशा 11 ऐरोली. वैयक्तिक दुसरा संघ इथे मात्र दुसरा फेरीचा सामना देखील विजय होताना दिसतोय. खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी आभारी असेल. प्रियदर्शनी बेलापूर संघ चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र कुठे ते अपयश आलं आणि पराभवाचा सामना मात्र करावा लागला.